आपला आवाज कोकण 24 तास। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते। देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची राष्ट्रीय स्वाहा ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे। शासन स्तरावर सावरकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग कटिबद्ध असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितले आहे। किंवा महाराष्ट्राने सांगायची गरज नाही, देशालाही सांगायची गरज नाही। ज्यांनी डोळ्यावर झापडं टाकली असतील आणि विचारांचा विपर्यास हाच हेतू असेल त्याच लोकांना सावरकरांनी समजलं असेल। सावरकरांचं संपूर्ण जीवन एकाच गोष्टीला समर्पित होतं असं म्हटलं तर चुकणार नाही, ते म्हणजे राष्ट्राय स्वाहा, देशासाठी सर्वस्व। सर्वस्व अर्पण समर्पण या भावनेने जगणारा व्यक्ती सावरकरांच्या रूपाने आपल्याला दिसतो। देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन गीतं लिहिणारा, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिणारा, ते विदेशात शिक्षण घेताना सुद्धा क्रांतिकारकांचा वैचारिक बलस्थान निर्माण करणारा, ते अतिशय पुढे जाऊन काळ्या पाण्याची शिक्षा सहन करताना सुद्धा स्वविवेक, स्वधर्म, स्वभाव याच्याशी तडजोड न करणारा राष्ट्रभक्त। सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय खलवाया निर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित संगीत, नृत्य, नाट्यमय कार्यक्रम, विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतीची धगधगती ज्वाला या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। आणि स्वतंत्र भारतात सुद्धा हे राष्ट्र केवळ स्वतंत्र झालेले राष्ट्र नाही, तर उद्याचं बलशाली राष्ट्र व्हावं याच्या विचारांची मुहूर्तमेढ करणारा देशभक्त। या चारही गोष्टींचं उत्तर एकच आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर। ते लेखक, कवी, नाटककार, मराठी हिंदी साहित्याला शब्द देणारे, मी तर म्हणेन शब्दशूर, असं शब्दशूर सावरकर। विज्ञानाची तेवढीच सोड आणि परंपरांची तेवढीच चाल, प्रगतीचा वेग आणि वर्तमानाचं विश्लेषण, इतिहासातला अभ्यास आणि उद्याच्या भारताच्या प्रगल्भतेचा पाया, या सगळ्याचं मिश्रण एका व्यक्तिमत्वात दिसतं, ते सावरकर। सावरकरांच्या जीवनातून प्रेरणा न घेणं याच्यासारखं दुसरं पाप नाही। आणि सावरकरांचा विचार न समजता त्यांच्यावर बोलणं याच्या एवढी पापी कोणी नाही, जे विरोधकांचं पाप सावरकरांना दिसतं। जन्म एक, पण दोन जन्म ते घेणार व्यक्ती कोण? कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सनद मिळण्याबरोबरच किंवा आधीच किंवा नंतरच त्याच्यावर बंदी आणण्याचा वकील कोण? यावेळी आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, कार्यक्रमाचे लेखक श्रीकृष्ण जोशी, खलवायांचे अध्यक्ष मनोहर जोशी, अभिनेते सुशांत शेलार आदी उपस्थित होते। सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला उजाळा देताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट शेलार म्हणाले की सावरकर एक उत्तम लेखक, कवी, नाटककार आणि मराठी हिंदी साहित्याला समृद्ध करणारे शब्दशूर होते। काळ्या पाण्याची शिक्षा भोगतानाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही। सावरकरांच्या स्मृतीला वंदन करत त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजच्या तसेच येणाऱ्या पिढीने पुढे न्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी केले आहे। आणि स्वतंत्र भारत झाल्यानंतर स्वतंत्र भारतात काही काळाला बंदिवान ठेवलेला भारत देशभक्त कोण? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर सावरकर दिले। अशा प्रेरणादायी या सावरकरांच्या धगधगत्या विचारांची प्रेरणा असलेला सांस्कृतिक कार्यक्रम हा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्यभागाकडून करायचाच हाच निर्णय आमचा होता आणि म्हणूनचा आजचा कार्यक्रम म्हणून तुमच्या समोर येण्याचं प्रयोजन।
जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जबाबदारी दिली तेव्हापासून आम्ही प्रण केला की आपली कला, आपलं साहित्य, आपली संस्कृती, आपले लोकवाद्य, आपलं लोकनृत्य, आपली लोककला, या सगळ्या लोकनाट्य ही एक सॉफ्ट पॉवर आहे. जगात कित्येक देशांकडे ती कमी असेल किंवा नसेल, महाराष्ट्रात बरोबर. आज मी कार्यक्रम करून आलो की आमची नमनची खेळ आणि साखळी याला लोककलेचा दर्जाही आपण दिला, तो शासन निर्णय केला आणि त्या कार्यक्रमांच्या प्रयोजनासाठी सुद्धा अनुदान 10 लाख रुपयापर्यंत देण्याचा शासन निर्णय 365 दिवसांमध्ये थोडे थोडे नाही, राज्यभर 365 दिवसांमध्ये 200, 300, 400 कार्यक्रम नाही, 1200 कार्यक्रम आपण राज्यभर करतो आणि त्याचा सुद्धा एक जागृती, जनजागृती आणि मनोरंजन करतो. आज पुन्हा एकदा सावरकरांच्या स्मृतीला वंदन करून, त्यांच्या विचारांना अभिवादन करून, राष्ट्राय स्वाहा या भूमिकेवर उद्याची पिढी, आजची पिढी आणि मागील पिढीने दिलेला वसा घेऊन आपण जगलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. लोककलांच्या आयोजनासाठी आणि त्यांच्या वृद्धीसाठी शासनातर्फे तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्राची ही सॉफ्ट पॉवर संस्कृती जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी शासन सातत्याने पावले उचलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिल्यानंतर महाराष्ट्राची कला आणि संस्कृती घराघरात पोहोचवण्याचा विडा उचलला असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलंय. आम्ही केवळ 300 किंवा 400 कार्यक्रम करत नाही, तर वर्षभरातील 365 दिवसात संपूर्ण राज्यभरात 1200 सांस्कृतिक कार्यक्रम करतो, असे ते म्हणाले. शिरगाव येथील मोरेश्वर दामले यांच्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले होते. त्यावर त्यांचे नातू रवींद्र दामले यांनी लिहिलेले पुस्तक सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट शेलार यांना देण्यात आले. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.